खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळा असो किंवा पावसाळा, नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ खाल्लेच पाहिजेत. नाचणी ही शरीरासाठी खूप पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियमयुक्त नाचणी असते, त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याच गेले पाहिजेत. पण नाचणीपासून आपण भाकरी केली तर मुलांना ती सहसा आवडत नाही. मग मुलांना अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ करून द्या, मुलं अगदी आवडीने खातील. ज्यांना शुगर आहे त्यांनासुद्धा हा पराठा खाता येईल आणि जे डाईट करत आहेत त्यांना तरी उत्तम पर्याय आहे. पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ नक्की करून बघा. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत. त्यातील पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना 1 इंच आलं, 2 इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर छान असं बारीक झालेलं आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपला पराठा छान असा पौष्टिक होण्यासाठी 1 कांदा आपल्याला बारीक कट करून घालायचा आहे. उभ्या स्लाईसमध्ये इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गाजर घालायचं आहे, बीट घालायचं आहे. ते दोन्ही साहित्य आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे. 1 वाटी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा इथे वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बॅटर एकदम असं पातळ किंवा घट्ट नसावं. जसं आपण थालीपीठ बनवण्यासाठी बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता, जसं की कोबी, शिमला मिरची अगदी बारीक कट करून घातली तरी देखील चालेल. चवीला खूप छान होतात. थालीपीठसाठी आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन छान गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला तेलाने पहिल्यांदा ग्रीस करून पूर्ण तेल हे पुसून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे. तर इथे मी डायरेक्ट थालीपीठ पॅनवरती टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यावर जरी पसरून घेतलं ना तरी देखील चालेल. आता छान थालीपीठ आपल्याला पातळ करायचं आहे. तुम्ही जर जाड ठेवलं ना तर चवीला ते छान नाही लागणार. थोडंसं पातळ करून घेतलं ना ते थालीपीठ खाण्यासाठी सुद्धा खूप चवदार आणि टेस्टी लागतं. आता वरून आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत, म्हणजे मस्त एकदम खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ आपलं खाण्यासाठी तयार होतं. वरून थालीपीठला आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे, म्हणजे एकदम खरपूस आपलं थालीपीठ इथे बनून तयार होईल. दोन्ही साईडून आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत थालीपीठ हे शेकून घ्यायचं आहे. आता आपण दुसरी बाजूसुद्धा शेकून घ्या. तुम्ही बघताय ना मंडळी, किती छान कलर आले बघा आणि एकदम क्रिस्पी एक साईडून झालेलं आहे. तर दोन्ही बाजूने आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत. लहान मुलांच्या टिफिनला तुम्हाला हे थालीपीठ द्यायचं असेल ना तर छान असं यावरती तूप घालायचं आहे, म्हणजे मस्त एकदम खमंग थालीपीठ तयार होतं आणि मुलांना ना खूप चविष्ट लागतं ते. दोन्ही साईडून मस्त एकदम खरपूस झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता अशीच थालीपीठ आपली सगळी इथे करून घ्यायची आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी ना अगदी उत्तम पर्याय आहे. कॅल्शियमयुक्त हे नाचणीचे थालीपीठ नक्कीच ट्राय करून बघा. भरपूर कॅल्शियम असतं आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा नाचणी ही खूप पौष्टिक आणि फायदेशीर असते. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे थालीपीठ इथे मी करून घेणार आहे. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, डाईटवर जर असाल किंवा पोटभरीचा नाश्ता तुम्हाला जर हलका फुलका काही हवा असेल ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त गरमागरम थालीपीठ आपल्याला नाचणीचं तयार झालेलं आहे. आता इथे मी चटणी घेतलेली आहे. तुम्ही दहीसुद्धा घेतलं ना तरी देखील चालेल किंवा सॉसबरोबर खाल्लं ना तरीसुद्धा खूप मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.